यानंतर थेट जाऊयात कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय त्या ठिकाणी। तर कुणाल पाटील आज चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात पक्षप्रवेश करत आहेत। गेल्या काही जयकुमार गोरे हे सुद्धा उपस्थित आहेत। महाविकास आघाडीमध्ये खरं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच एकंदरीत जे आउटगोइंग सुरू झालेलं आहे ते अजूनही कायम आहे आणि आता धुळ्याचे माजी आमदार असलेले कुणाल पाटील हे भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होतोय। आपण हा भाजपमध्ये प्रवेश स्वमर्जीतून करत आहोत असं त्यांनी अलीकडे स्पष्ट केलेलं आहे। तर ते नेमके का प्रवेश करत आहेत असा सवाल सातत्याने विचारला जात होता त्यांच्या। शिस्तबद्ध आणि व्यवस्थितपणे पार पाडायचा आपला हा जो उत्साह आहे तो आपल्याला सगळे समजू शकतो। पण आधी प्रवेशाचा कार्यक्रम आपण करून घेऊ आणि मग प्रवेशाचा प्रत्येकाचा कार्यक्रम आपण करून घेऊ आणि मग त्यानंतर हा सर्व उत्साह आपल्याला दाखवायचा आणि घोड्याला आल्यानंतर अजून जास्त विनंती आहे, शांत राहा आणि आपसात कोणी बोलू नका, आपसात कोणी बोलू नका। ज्यांचं नाव घेतो त्यांनीच कृपया स्टेजवर यायचं। यशवंत बाबू खैरनारजी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे, गणेश मधुकरजी गर्दे, अध्यक्ष जिल्हा युवक काँग्रेस। तर कुणाल पाटील यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा भाजपमध्ये आज पक्षप्रवेश होणार आहे। कुणाल पाटील हे धुळ्यासह उत्तर महाराष्ट्रामधील काँग्रेसचं तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातं। त्याचबरोबर राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अशी त्यांची पक्षामध्ये मोठी ओळख होती। मात्र आपली पक्षावर नाराजी नाही, स्वमर्जीनं हा निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी पक्षप्रवेशापूर्वी स्पष्ट केलेलं आहे। तर इतरही त्यांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। पक्षावर नाराजी नसून यासाठी कोणताही किंवा कुणाचाही दबाव नाही असंही त्यांनी म्हटलंय। मात्र महाविकास आघाडीमुळे पक्षाचा विकास होऊ शकला नाही अशी खंत त्यांनी आवर्जून व्यक्त केलेली आहे। महाविकास आघाडी वरवर एकत्र दिसत असली तरी अंतर्गत धुसफूस कायम होती आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी उघडपणे भाष्य केलेलं आहे। काही ठराविक नेत्यांमुळे कामं व्हायची नाहीत असं म्हणत त्यांनी आपली ही खंत बोलून दाखवली, नाराजी बोलून दाखवली आणि काम करण्याची इच्छा आहे आणि त्याचमुळे आपण हा निर्णय घेतला असंही त्यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा असंतोषाचं वातावरण होतं आणि त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय आला असंही पाटलांनी म्हटलं। विशेष म्हणजे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती। मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे आता एकंदरीतच उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। कुणाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बावनकुळे यांची उपस्थिती आहे, गिरीश महाजन आहेत, जयकुमार गोरे आहेत आणि या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कुणाल पाटलांचा भाजपात पक्षप्रवेश झालाय। गेल्या काही काळापासून मव्यामधील अनेक महत्त्वाचे नेते हे आपल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत नाराजी व्यक्त करत भाजपात पक्षप्रवेश करत असल्याची मालिकाच जणू सुरू आहे आणि उत्तर महाराष्ट्रामधला हा एक महत्त्वाचा नेता आता भाजपात त्याने पक्षप्रवेश केलेला आहे। दरम्यान आपली कोणतीही नाराजी नसल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र एकंदरीतच महाविकास आघाडीच्या कामकाजाबाबत आणि एकंदरीतच धोरणाबाबत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली होती। महाविकास आघाडीमध्ये अनेकदा कामं व्हायची नाहीत, नेत्यांच्या आडमुठे धोरणामुळे ही कामं व्हायची नाहीत अशी त्यांची खंत होती। त्यामुळे या सगळ्याची तक्रार वरिष्ठांकडे करून सुद्धा काही उपयोग झाला नाही असंही त्यांनी बोलून दाखवलं।
भाजपमध्ये राहूनच विकास होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास कामं वेगानं होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि याच काही प्रमुख कारणांनी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात आज प्रवेश केलाय. विशाल पाटील आपल्या सोबत आहेत. अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात. विशाल, कुणाल पाटलांचा भाजप प्रवेश होतोय. ऋतुजा, धुळ्यामध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानावा लागेल, कारण कुणाल पाटील यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. आणि फक्त कुणाल पाटलांचाच पक्षप्रवेश नाही, तर कुणाल पाटलांनी मोठं खिंडार जे आहे हे काँग्रेसला धुळे जिल्ह्यातनं लावलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण का त्यांच्या सोबत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, सभापती असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, बाजार समित्यांचे सभापती असतील, या सगळ्यांनीच प्रवेश जो आहे हा भाजपमध्ये केलेला आहे. आता कुणाल पाटील जे आहेत या सगळ्यांना संबोधत आहेत. आपण जर धुळे जिल्ह्याच्या बाबतीत बघायला गेलं तर प्रामुख्यानं भाजपची ताकद ही धुळे जिल्ह्यात वातावरण पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगानं आता जर आपण पाहायला गेलं तर कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची समीकरणं जी आहेत ही बदलली जातील. आणि त्यामध्ये धुळे जिल्ह्यात प्रामुख्यानं कुणाल पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपचं ताकद जी आहे ती अधिक वाढली आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कुणाल पाटील यांचा हा पक्षप्रवेश अधिक महत्वाचा मानला जातोय. ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.